नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्याबाबत म्हणजेच 7व्या हप्त्याबाबत आणि पीएम किसान योजनेच्या पुढचा हप्ता म्हणजेच 20व्या हप्त्याबाबत एक सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. आता पीएम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला येणार आणि हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना सरकारने नवीन कामे करायला सांगितले आहेत आणि जर तुम्ही ही नवीन कामे केली नाही तर तुम्हाला पुढचा हप्ता येणार नाही. तर मित्रांनो, या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचंय. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की काय करावं लागेल जेणेकरून तुम्हाला योजनेचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार आहे याची तारीख मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. परंतु हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरता किंवा हे दोन्ही हप्ते तुम्हाला पुढेही चालू ठेवण्याकरता तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे. त्याच्यामधलं पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढून घ्यावं लागेल आणि ते खूप गरजेचं आहे. मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही 7 नवीन योजना आलेल्या आहेत त्या 7 नवीन योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे ॲग्रिस्टक योजना आणि ॲग्रिस्टक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजेच किसान कार्ड काढायला सांगितलेलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी आतापर्यंत किसान कार्ड काढलेलं आहे, परंतु अजूनही भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांनी किसान कार्ड काढलेलं नाही. मग तुम्ही फार्मर आयडी किंवा किसान कार्ड जर तुम्ही काढलेलं नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता येणार नाही. त्यामुळे असं केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढावं लागणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लँड सीडिंग. आता मित्रांनो, लँड सीडिंग म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे. आता लँड सीडिंगचा ज्या शेतकऱ्यांची जमीन नावावर आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जातो. परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून देखील सुद्धा त्यांचे पीएम किसानचे हप्ते बंद झालेले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे तुमचा लँडचा प्रॉब्लेम नो असे दाखवणे. आणि जर तुमचा लँडचा प्रॉब्लेम नो असे दाखवला असेल तर तुम्ही जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुमचा प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्यायचा आहे. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचा पुढचा हप्ता येण्यासाठी अडचण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आधार कार्ड लिंक नसणे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना आधार कार्ड लिंक होतं परंतु त्यांची बँक खाती बंद पडली आहेत किंवा आधार कार्ड खातं अनलिंक झालेलं आहे किंवा बंद पडलेलं आहे. तर अशा शेतकऱ्यांना जर असं काही झालं असेल तर त्यांना नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एकच काम करायचं आहे की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटला लिंक करून घ्यायचं आहे. आणि जर एखादी बँक तुमची खातं आधार कार्डला लिंक करत नसेल तर जवळच्या कोणत्याही बँकेत तुम्ही खातं उघडू शकता किंवा इंडियन पोस्ट पेमेंट पोस्टाचं खातं उघडून घ्या. इंडियन पोस्ट पेमेंटचं खातं 24 तासांमध्ये NPIला कनेक्ट होतं म्हणजे तुमच्या आधार कार्डला कनेक्ट होतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं KYC. मित्रांनो, आत्तापर्यंत भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांनी पीएम किसानची KYC केलेली नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी अजूनही KYC केलेली नसेल तर तुम्हाला पीएम किसानची KYC करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि KYC केल्याशिवाय तुम्हाला पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही. आणि आता शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न म्हणजे पीएम किसानची KYC केली आहे, मग आम्हाला नमो शेतकरीची वेगळी KYC करावी लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही. जर तुम्ही पीएम किसानची KYC केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी KYC करायची गरज नाही, कारण की पीएम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी घेतलेले आहे. त्यामुळे तुम्हाला याची KYC करायची गरज नाही. फक्त तुम्हाला पीएम किसानचीच KYC करावी लागेल. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीएम किसानचा पुढचा हप्ता आणि नमो शेतकरीचा पुढचा हप्ता किती तारखेला येणार आहे असं बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न होता. तर याचं उत्तर असं आहे की अजूनही राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही तारीख जाहीर झालेली नाही. परंतु जे काही पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना सुरू झाली आहे त्यानुसार पीएम किसानचा पुढचा हप्ता जून महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणजेच आत्ता सध्या मे महिना चालू आहे, परंतु जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसानचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येण्याची शक्यता आहे. म्हणजेच एकत्र 4,000 रुपये येण्याची शक्यता आहे. आणि सरकारने अजूनपर्यंत या हप्त्याची कोणतीही तारीख डिक्लेअर केलेली नाही हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो.
आता सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न, की राज्य सरकारने सांगितलं होतं, की नमो शेतकरीच्या निधीमध्ये आम्ही वाढ करणार आहोत. त्यांनी अशी घोषणा केली होती. मग याची तरतूद झाली आहे का? असा शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात. तर याचं उत्तर असं आहे, की अजूनपर्यंत नमो शेतकरीच्या निधीबाबत राज्य सरकारने कोणतीही तरतूद केलेली नाही आहे. ज्यावेळेस राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून हा निर्णय घेईल, त्यावेळेस आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.